अमृता, हां काय झालंय? का अशी बसलीस? मला टेन्शन आलंय खूप. कसलं? जीबीएस कसलं काय? पुण्यात जीबीएस आलाय ना? कोणाला झालाय का? नाही तर फॅमिलीमध्ये? नाही. फ्रेंड्समध्ये? फ्रेंड्समध्ये पण नाही कुणाला. मग टेन्शन कसलं घ्यायचं याच्यामध्ये? अहो जीबीएस पाण्यामुळे होतोय. मासे आहेत पाण्यात, माशांना झालाय जीबीएस. आता कसे खायचे मासे? इथं मला एवढा अशक्तपणा आलाय. उपाय आहे त्याच्यावर. काय? बोंबील सुकटचा स्टॉक आहे ना आपल्याकडे. अरे हो की, विसरलेच होते मी. चला तर मग बनवूया. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? चला, तुमचं स्वागत आहे नवीन व्लॉगमध्ये. चला तर, जशी आता आठवण करून दिली गेलेली आहे की घरामध्ये सुकट आणि बोंबीलचा स्टॉक ऑलरेडी रेडी आहे. मग झटपट सुकट बनवायला घेतली. छान अशी चाळून घेतली. त्यातला जो कचरा आहे तो खाली पडेल सगळा. आणि त्याला चांगला हाताने पण फिरवून घेतला, जेणेकरून त्याचं जे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत ते पण खाली पडतील. आणि डायरेक्ट सुकट टाकली आहे तव्यामध्ये भाजण्यासाठी. आजची रेसिपी एकदम सरळ आणि सोपी आहे. 3च गोष्टी लागणार आहेत या रेसिपीसाठी: मीठ, त्यानंतर हिरवी मिरची आणि कांदा. कुणीही करू शकेल अशी अगदी सोपी रेसिपी आहे. छान पद्धतीने एकदम कडक होईस्तोपर्यंत सुकट आपल्याला भाजून घ्यायची आहे. तवा अगोदर कडक केला आहे, त्यानंतर सुकट त्याच्यात टाकली आहे. अगोदर आता मी व्यवस्थित ती भाजून घेते. ती इतकी छान भाजून घ्यायची की आजूबाजू पूर्ण बिल्डिंगमध्ये त्याचा वास गेला पाहिजे. शेजारणीला तुमचा प्रश्न पडला पाहिजे की कुठून वास येतोय. पण घाबरायचं नाही. शेजारीन जरी बाहेर आली आणि बघत असली की कुठून वास येतोय, तरी आपण मात्र आपलं काम चालूच ठेवायचं आहे. त्या गतीने व्यवस्थित काम करायचं आहे. सुकट छान अशी भाजायची आहे. खरपूस अशी भाजल्यानंतर तिचा खमंग वास सगळीकडे पसरू द्यायचा आहे. कोणाला त्रास होत असेल तर होऊ द्यायचा आहे. आपल्यासाठी तो वास खमंग आहे, त्याच्यामुळे आपण त्याला फुल एन्जॉय करायचं आहे. छान अशी सुकट भाजल्यानंतर जेव्हा शेजारीनं आजूबाजूला बघत असेल की कोणाच्या घरातून वास येतो आहे, त्यावेळेस छानपैकी मस्तपैकी फॅन लावायचा आहे, खिडकी उघडायची आहे, गॅलरीचे दरवाजे उघडायचे, सगळा वास बाहेर जाऊ द्यायचा आहे निमूटपणे. मग आपलं जे पॅन आहे ते दांडीला धरून खाली उचलून ठेवायचं आहे. सगळा वास निवळल्यानंतर मग दरवाजा उघडून म्हणायचं, काय माहिती बाई कुणी भाजली सुकट, आमच्या घरी तर वांगं बनलं आहे आज. आणि आतमध्ये यायचं आणि पुन्हा आपला कार्यक्रम चालू द्यायचा आहे. जोपर्यंत आपली सुकट व्यवस्थित भाजत नाही आहे तोपर्यंत भाजत राहायचं. हा एकच गोष्ट अशी आहे या रेसिपीमध्ये की जी जास्त वेळ खाऊ आहे, पण याच्यामुळे तुमची रेसिपी एकदम टेस्टी बनणार आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत तुमची सुकट एकदम कडक खरपूस भाजत नाही आणि तव्यामध्ये वाजत नाही ती, तोपर्यंत तिला व्यवस्थित भाजायचं आहे. पण कंटिन्युअसली हात चालू ठेवायचा आहे. ती एकदम पातळ असते, जळण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे हात काही बंद ठेवता येणार नाही. आता एक सुकट खायची म्हटल्यावर थोडे कष्ट तर घ्यावेच लागतील. त्यामुळं कंटिन्यू तुम्ही हलवत राहायचं आहे. मी पुढच्या काही वेळानंतर तुम्हाला दाखवेल की कशा पद्धतीने सुकट भाजली गेली आणि कसा तिचा कुरकुरीत आवाज येतो आहे पॅनमध्ये. या पद्धतीची सुकट तुम्ही स्टोअर पण करून ठेवू शकता, ट्रॅव्हलिंगमध्ये सोबतही नेऊ शकतात. आणि मेन म्हणजे पुरुषांसाठी, घरामध्ये जर तुमच्या वाईफ नसतील तर तुम्ही एकदम अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही. तुम्ही साफ करून व्यवस्थित आणि भाजून ठेवली तर 1-2 मिनिटाचं काम आहे तुमच्यासाठी ही सुकट करणं म्हणजे. चला तर, अजून आपली सुकट छान अशी वाजते. शेजारीन शोधतच असेल वास कुठून येतोय, पण आपण त्याची काही काळजी घ्यायची नाही. मी तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी काय करायचं आहे. लास्टला सगळं फॅन बिन ऑन करून वास बाहेर काढून द्यायचा आणि त्यानंतर बाहेर जाऊन शेजारणीची गाठ घ्यायची. त्याच्यामुळं पाहू त्यात बाहेर कुठून वास येतोय आपल्याला. काय, आपली सुकट तर भाजत आलेली आहे, मस्तपैकी कुरकुरीत झालेली आहे. रेसिपी तर अगदी सोपी आहे. रेसिपी करण्यासाठी तुम्हाला 4-5 मिनिटाचाही वेळ लागणार नाही. पण सुकट व्यवस्थित चाळणं, ती व्यवस्थित भाजणं आणि त्यानंतर तिला व्यवस्थित क्लीन करणं, ह्या गोष्टी जरा प्रोसेस खाऊ आहे. मे बी तुम्हाला जास्त टाईम नसेल तर जेव्हा तुम्ही घेऊन येताल तेव्हाच तुम्ही ह्या गोष्टी करू शकतात. व्यवस्थित चाळून साफ करून ठेवली तर मग लागल तशी वाजता येईल. भाजूनही ठेवता येऊ शकते, बट ती पुन्हा लूज पडण्याची शक्यता आहे. म्हणून शक्यतो रेसिपी करतानाच तिला भाजून घेतलेली योग्य. तुम्हाला दिसत असेल यामध्ये आता आपल्या सुकटचा कलर पण बदलत चाललेला आहे. सारखं तुम्ही तिला हलवत राहिल्यामुळे ती कडकही होते आणि ती जळतही नाही. जर तुम्ही ती हलवली नाही तर जळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे त्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. आणि मी तुम्हाला दाखवते की जसं तुम्ही हलवताय तसं त्याचा अजून चुरा त्याच्यामध्ये तयार होतोय पॅनमध्ये. आणि हा चुरा आपल्याला पुन्हा एकदा साफ करायचा आहे. एकदा चाळणीने आपण चाळून घेणार आहे, त्यानंतर व्यवस्थित निसणार आहे, पाखडणार आहे. ही गोष्ट करताना काय होतं की खारवताना बाहेर खारवलेलं असतं, त्याच्यामुळे डस्ट
मातीचे कण किंवा मग त्यानंतरनं खडे वगैरे बरेचसे त्यात गेलेले असतात. तर त्याला व्यवस्थित साफ करणं आहे, नाही तर ती दाताखाली खाताना ते खडे वगैरे लागतात आणि मग त्यानंतरनं ते खाण्याची मजा येत नाही. त्यामुळे ती जी साफ करणं हाच मोठी ट्रिक आहे याच्यामध्ये. तर व्यवस्थित भाजून झाली आहे, मी तुम्हाला दाखवते. मस्तपैकी सुकट जी आहे तुटते, एकदम कुरकुरीत झालेली आहे सुकट. तुम्ही बघू शकत असाल की थोडंसं प्रेशर टाकल्यानंतरनं तिचे पार्ट होत आहेत, भुगा होतोय, म्हणजे एकदम कुरकुरीत अशी ती भाजली गेलेली आहे. अजूनही शेजारीन बाहेर शोधतीच आहे की कोणी सुकट बोंबील केलं आहे, पण माझं काही तिकडे लक्ष नाही. जोपर्यंत घरातला वास बाहेर जाऊ देत नाही आणि तवा चुलीवरचा उचलून मी खाली ठेवत नाही, तोपर्यंत काय मी बाहेर दरवाजा उघडणार नाही आहे. पुन्हा पुन्हा मी खालीवर करते आहे. खालून वर घेतलेले पार्ट तुम्ही एकदा चेक करायचं आहे ती किती कुरकुरीत झाली आहे. जर इन शॉर्ट सपोज तुम्ही खालचा पार्ट वर घेतला आणि तो कडक आहे आणि तुम्ही चेक करताय तर तो तुम्हाला कडक लागेल, पण भरपूर सुकट आहे पॅनमध्ये, त्यामुळं काही पार्ट कच्चा किंवा काय म्हणूयात आपण कुरकुरीत न भाजण्याची शक्यता पण आहे. त्यामुळे सारखं खालीवर करून मधून तुम्ही ते चेक करणार आहात की झाली आहे की नाही. जोपर्यंत तुम्ही चेक करतात आणि प्रत्येक पार्टिकल तुमच्या हाताला कुरकुरीत लागत नाही आहे तोपर्यंत ती व्यवस्थित भाजून घ्यायची. आता हे करण्याच्याही 2 प्रकारे. कुणी भाजून ह्याला पाण्यामध्ये टाकतं आणि त्यानंतर वरवरची सुकट उचलून मग त्याची चटणी करतात. ही चटणी थोडीशी ऑइली टाईप होते किंवा मग चिकट होते. चिकट म्हणण्यापेक्षा थोडीशी मऊ होते आणि मी ज्या पद्धतीने आज करणार आहे ती कुरकुरीत आहे. मग आपल्याला कशी हवी आहे त्यानुसार रेसिपी सेम. फक्त तुम्हाला एकदम कुरकुरीत नको हवी असेल तर तुम्ही काय करायचं, पाण्यातून सुकट काढून घ्यायची, त्याच्यामुळे डस्ट सगळी खाली बसेल. आणि कुरकुरीत हवी असेल तर पाकडून घ्यायची. चला तर सुकट भाजून झालेली आहे आपली. आता शेजारणीची बाहेर जाऊन गाठ घ्यायला काय हरकत नाही आहे. ह्याच 3 गोष्टी मी फक्त बोलले होते की वापरणार आहे. यात कोथिंबीर नसली तरीही चालणार आहे. घरामध्ये असणारा कांदा आणि मिरची ताजी नसली तरीही चालेल, लाल मिरची पण चालेल, वाळलेल्या मिरच्या पण चालतील. 1 नंबर सुकट होते. एकदम कमीत कमी सामानामध्ये जास्त छान कशी बनवता येईल ते तुम्हाला आज मी दाखवते. आणि या पद्धतीची तर तुम्ही बनवूनच बघा. अजून जी धुवून बनवतात ती पद्धतही पुन्हा एकदा मी टाकेलच, पण ही पद्धत आहे ना, ही खास माझी स्पेशालिटी आहे. तर तुम्ही ही बनवून बघा या पद्धतीने. तुम्हाला कशी वाटते याची मला तुम्ही कमेंटमध्ये मला कळवा. चला, मिरची कापलेली आहे. आता त्यानंतर कोथिंबीर कापून घेऊयात. कोथिंबीर ॲज युजल माझी फेवरेट आहे, त्याच्यामुळे मी घालते आहे. ती ऑप्शनल आहे, नाही घातली तरी सुद्धा चालणार आहे. ज्यावेळेस तुम्हाला जास्त दिवस टिकवायची आहे किंवा कुठे प्रवासाला न्यायची आहे 2-4 दिवसासाठी, तर त्या केसमध्ये कोथिंबीर घालणं अवॉइड करा. फक्त कांदा आणि मिरची घाला. आणि त्याहूनही जास्त टिकवायची असेल तर कांदा बी घालू नका, फक्त मिरची आणि मीठ घालून तुम्ही ती नेऊ शकता गोष्ट सोबत. शक्यतो या गोष्टी बाहेर नेत नाहीत नॉनव्हेजच्या, बनवूयात आणि तिथेच खाल्ल्या गेल्या पाहिजेत. पण काही लोक ट्रॅव्हलिंगमध्ये प्रेफरही करतात. सो तुमची मर्जी की तुम्ही सोबत नेणं असेल तुम्हाला तर कांदा फक्त अवॉइड करा, त्याने खराब होण्याची शक्यता असते. तोही छान कुरकुरीत परतला गेला कांदा तर त्याने सुद्धा खराब होणारच नाही, बट स्टील अवॉइड केलेलं कधीही बेटर. छान असे बारीक बारीक डाईस करून घ्यायचे आहेत. ह्या चटणीसाठी कांदा बारीकच हवा आहे. बघा मी तुम्हाला दाखवते किती छोटे छोटे पीसेस मी त्याचे केलेले आहेत. कारण तुम्ही जितके ते बारीक कापाल तितक्या लवकर तो कडक होईल आणि तितक्या लवकर त्यातलं वॉटर कंटेंट बाहेर निघून जाईल आणि चटणी कुरकुरीत राहील. कांदा मोठा झाला, वॉटर कंटेंट त्याच्यात तसंच राहणार, ती जास्त वेळ घेणार चटणी बनण्यासाठी. प्लस त्या कांद्यामुळं जी भाजलेली सुकट आहे तीही कुरकुरीत होणार नाही. आता ही सगळी तव्यातली सुकट गार झाल्यानंतर मी एका प्लेटीत काढलेली आहे. तुम्हाला दिसत असेल तव्यामध्ये पण बरंचसं खाली भुगा राहिलेला आहे. आता आपण छान अशी सुकट पाखडून घेऊयात आणि पाखडल्यानंतर जो चुरा बाजूला निघतो तो सगळा बाजूला काढूयात. एकदा चाळणीतून पण तुम्ही काढू शकता पाखडता येत नसेल तर. आणि त्यानंतर जसे आपण तांदूळ वगैरे निसतो तसा हात मारायचा आहे. त्यातले काही खडे वगैरे असतील तर ते आपल्याला साईडला करायचे. मस्तपैकी पाकडताना सुकटचा असा एकदम खणखणीत आवाज येतोय. याच्यावरूनच आपल्याला क्वालिटी टेस्ट होऊन जाईल की कशा पद्धतीने आपली सुकट भाजली गेलेली आहे. जोपर्यंत चुरा निघतो तोपर्यंत मी तो साईडला काढलाय आणि नंतर तवा घेतला आहे. त्यामध्ये छान असं तेल टाकलेलं आहे. तवा गरम करायला युजुअल ठेवलेला आहे. तेल जोपर्यंत छान गरम होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची वाट बघायची आहे. त्यात तेल गरम झाल्यानंतर आपण चेक करणार आहोत की ते कसं गरम झालंय नाही झालंय. हाताला गरम वाफा लागल्यानंतर कळतंय की तेल गरम झालंय. आता ह्या गरम झालेल्या तेलामध्ये सगळ्यात पहिला पदार्थ जो जाणार आहे आपला मेन तो आहे कांदा. कारण कांद्यामधलं
वॉटर कंटेंट जोपर्यंत रिड्यूस होत नाही आहे तोपर्यंत आपल्याला कांदा भाजत राहायचा आहे. त्याचा कलर अक्षरशः गोल्डन ब्राऊन होऊस तोपर्यंत भाजायचा आहे, जेणेकरून तो आपल्या सुकटला पुन्हा लूज करणार नाही. कांदा जर व्यवस्थित भाजला गेला नाही, परतला गेला नाही, कच्चा राहिला तर तो तुमची सुकटसुद्धा लूज करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला भरपूर वेळ द्यायचा आहे. छान मीडियम गॅसवर त्याला भाजू द्यायचा आहे, परतू द्यायचा आहे, गोल्डन कलर येऊ द्यायचा आहे. त्यानंतरच बाकीच्या प्रोसेस करायच्या आहेत. घाई करायची नाही आहे ही प्रोसेस करताना. बघा कुठे थोडा छोटा मोठा राहिला आहे कांदा तर तो सुद्धा मी झाऱ्याने बारीक केला आहे. तुम्हाला होता येईल तितका बारीक तुम्हाला तो कट करायचा. आता आपण काय करतो, स्मॅशरमध्ये पण ओढतो कांदा, पण त्या पद्धतीने नाही. त्यात जास्तच वॉटर रिड्यूस होतं आणि खूप जास्त कांद्याचा गाळ होतो. आपल्याला चौकोनी डाईस पण हवेत. याच्यामध्ये भाजण्याच्याच प्रोसेसच्या वेळेस मी मीठ ॲड केलं आहे आणि एवढंच मी ठेवणार आहे. खारवलेल्या पदार्थांमध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्यामुळे मीठ टाकताना जपून टाकायचं, ते खारं होण्याची शक्यता असते. सो मी जेवढं काही मला चटणीसाठी लागणार आहे ते मीठ मी आधीच कांद्यात ॲड केलं आहे, जेणेकरून कांदाही लवकर आपला परतेल, ब्राऊन होईल. त्याला व्यवस्थितपणे मी मिक्स करते आहे. थोडं थोडं करून ॲड करते. मी 2-4 वेळा मीठ टाकलं, याचा अर्थ मी खूप मीठ टाकलेलं आहे असं नाही आहे. ॲज युज्युअल आपण भाजीला मीठ टाकतो त्यापेक्षा कमीच मीठ टाकायचं आहे, कारण ऑलरेडी हे खारवलेला पदार्थ आहे, समुद्रातली सुकट आहे, ऑलरेडी ती खारी आहे. त्याच्यामुळे आपण ॲज युज्युअल टाकतो त्यापेक्षा अर्धा किंवा अर्ध्यापेक्षाही जादा मेजरमेंट घेऊन मीठ टाकायचं आहे. आणि माझी फेवरेट जी आहे ती हळद, जेणेकरून थोडीशी का होईना तिचा टच मला हवाच असतो, त्यामुळे मी चिमूटभर हळद त्यामध्ये टाकलेली आहे. आणि कलरही छान येईल आपल्या सुकटच्या चटणीसाठी. चला छान असं परतून घ्या. जोपर्यंत व्यवस्थित परतत नाही तोपर्यंत परता. ऑलरेडी आपला काय झालेला आहे, सुकट भाजलेला वास बाहेर निघून गेलेला आहे. शेजारणीला अद्यापही कळलेलं नाही आहे की कोणाच्या घरामध्ये प्रोसेस चालू आहे. आता या स्टेजला मी त्याच्यामध्ये मिरची टाकली. जोपर्यंत तुम्ही कांदा, मिरची, कोथिंबीर भाजता तोपर्यंत टेन्शन घेण्याची गरजच नाही आहे. शेजारणीला पुन्हा वास जाणारच नाही आहे. आणि नंतरही जेव्हा तुम्ही आता सुकट त्यामध्ये टाकाल तर आधीसारखा अजिबात वास सुटणार नाही. त्यामुळे सुकट तुम्ही भाजून ठेवलेली असेल तर चटणी एकदम फास्ट होते आणि त्याच्यात अजिबातही वास येत नाही करताना. आता जो पहिल्यांदा येऊन गेला आहे त्यानंतर आता पुन्हा भाजताना स्मेल येणार नाही, कारण तुम्ही ऑलरेडी ती भाजून घेतलेली आहे. ऑलरेडी सुकट कुरकुरीत आहे आणि ती पटकन होणार आहे. अगोदरच छान भाजल्यामुळे चटणी होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. जोपर्यंत तुमच्या टाकलेल्या मिरच्यांना असे व्हाईट स्पॉट येत नाहीत, व्यवस्थित त्या खरपूस त्या तेलामध्ये परतल्या जात नाही तोपर्यंत मिरच्या परतायच्या आहेत. ज्यावेळेस तुमच्या मिरच्या व्यवस्थित परतून होतील त्यानंतरच त्याच्यामध्ये आपण जी कोथिंबीर थोडीशी कट करून ठेवलेली आहे ती आपण ॲड करणार आहोत. सुकटची चटणी खायला सोपी, बनवायला सोपी आहे, पण सुकट भाजणं आणि त्यानंतरनं कांदा कडक करणं ह्या 2 प्रोसेससाठी कंटिन्यू हात चालू ठेवावा लागतो आहे. तुम्ही बघतच असाल की कंटिन्यू मी काय करते, चमच्याने ह्या गोष्टी हलवते. जर नाही हलवलं तर हे खाली लागण्याची, करपण्याची शक्यता असते. तुम्हाला दिसतच असेल या पॅनमध्ये की चांगला ब्राऊन कलरचा कांदा झालेला आहे. जे छोटे पीसेस आहेत ते कम्प्लिटली ब्राऊन कलरचे झालेले आहेत. आणि आपला आता बऱ्यापैकी चटणी रेडी आहे. मेन इन्ग्रेडियंट जो आहे, जो भाजलेली सुकट आहे ती ह्याच्यामध्ये ॲड करायची, छान खरपूस अशी भाजायची आणि सुकट चटणी रेडी. एकदम लवकर होणारा पदार्थ आहे. आता इथून पुढे मी तुम्हाला सुकट चटणीचा आवाज ऐकवणार आहे कसा येतोय तो. सुकट आपली चाललेली आहे कढईमध्ये. ती टाकतानाही प्रिकॉशन घेऊन लगेच सगळं ओतायचं नाही आहे, त्याच्यातही खाली अजून चुरा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी खाली चुरा ठेवला, कारण मी तो चाळला नाही आहे आता परत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही चाळून घेऊ शकता. चाळल्यानंतरही लगेच टाकायचा नाही आहे. मोठे मोठे जे सुकट आहे ती व्यवस्थित घोळून टाकायचे. खालची राहिलेली सुकट तशीच ठेवायची, त्याच्यामध्ये खडे वगैरे असण्याची शक्यता आहे. त्यानंतरनं टाकल्यानंतरनं तिला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं मस्तपैकी तव्यावर येणारा सुकटचा आवाज ऐकायचा आहे. आता मी तुम्हाला जे खाली आपण सुकट घोळून टाकल्यानंतर राहिलेला पदार्थ आहे ना, किंवा जे त्याचं राहिलेलं वेस्टेज आहे ते सुद्धा दाखवते. त्यात खडे कितीही तुम्ही निसा, कितीही पाकडा, कितीही वेळा चाला, शक्यतो ते खाली राहतं म्हणजे राहतच. त्याच्यामुळे टाकताना डायरेक्टली ताटातून ओतायची नाही, घोळवून घ्यायची आहे हाताने व्यवस्थित. आता या सुकटला मी सगळीकडे तो जो आपलं तेल, कांदा, मिरची आहे ते कोट करून घेते इव्हनली. आता काही वास वगैरे येणार नाही, त्यामुळे घाबरायची गरजच नाही. काय आहे ना, नॉनव्हेज प्रेमींना हे खाल्ल्याशिवाय होत नाही आणि व्हेज लोक आहेत त्यांना याचा खूप जास्त वास येतो. त्याच्यामुळे खाताना प्रिकॉशन हे घ्यावेच लागतात.
चला तर आता बघूयात की ताटामध्ये काही राहिलं आहे की नाही खाली. हे बघ, हा थोडासा चुरा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल छोटे छोटे पार्टिकल्स आहेत, मातीचे कण आहेत, जे मी साईडला काढून दाखवते आहे तुम्हाला. त्यामुळे डिरेक्टली टाकणं अवॉइड करायचं. आपण कितीही निसलं, पाकडलं, चाळलं तरी ते मोठे जे आहेत कण तर किंवा तुकडे तर ते चाळणीतून जातीलच असं नाही. त्यामुळे प्रिकॉशन घ्या हे करताना. तर मंद गॅसवर आपली सुकट चटणी ऑलरेडी होत आहे. सुकटच्या चटणीचा आवाज तर तुम्ही ऐकला आहेच आता, किती कुरकुरीत आवाज येतोय. अशा पद्धतीने छान अशी सुकट चटणी करायची, एकदम कुरकुरीत, जिचा वासही नाही आला पाहिजे. मी कितीतरी लोक असे आहेत की जे नॉनव्हेजमध्ये सुकट बोंबील हे फक्त वासामुळं खात नाही आहेत किंवा टेस्टमुळं वाशाळ लागतात त्यामुळं खात नाही आहेत. पण माझ्या हातची सुकट चटणी बऱ्याच लोकांनी खाल्ली आणि आवर्जून मागतात ते, कारण त्याचा वासही येत नाही एकदा बनवल्यानंतर ना, आणि ती कशाची चटणी आहे तुम्ही प्रिडिक्टसुद्धा करू शकत नाही. आणि एकदम कुरकुरीत आहे, खायला शेंगदाणा चटणीसारखी चव देते एकदम. एकदा बनवून बघाल घरी आणि त्यानंतर ना मला रिव्ह्यू द्या. न खाणारा व्यक्तीसुद्धा सुकट बोंबील वगैरे खायला सुरुवात करतो. नॉनव्हेजमध्ये पण खाणाऱ्या लोकांचे बरेच प्रकार असतात. कोणी फक्त अंडे खात आहे, कोणी फक्त चिकन खात आहे, कोणी फिश खात आहे, कोणी हे सगळं खात आहे पण सुकट बोंबील खात नाही आहे. नॉनव्हेजमध्ये भयंकर प्रकार आहेत खाणाऱ्या लोकांचे. बट स्टील जो व्यक्ती नॉनव्हेज खातो आहे आणि या गोष्टी अवॉइड करतो तर त्याला ही चटणी या पद्धतीने जर तुम्ही खाऊ घातली तर तो नक्की खाईल. आमच्या घरामध्ये सगळ्याच व्यक्तींना ही आवडते. माझ्या मुलाची तर फारच जास्त फेवरेट आहे ही गोष्ट. चला तर मग ही रेसिपी आज तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि ॲज युज्युअल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट छान मिळतो आहे. हळूहळू आपण 1000 सबस्क्रायबर पूर्ण करण्याकडे चाललेलो आहोत. असाच सपोर्ट तुमचा राहू द्यात. आणि रेसिपीज बघा, मी काही कुक वगैरे नाही आहे, बट माझ्याकडे माझ्या घरी कशा माझ्या पद्धतीने भाज्या बनल्या जातात हे सगळं मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते. काही चुकत नसेल तर सजेशनसुद्धा देत चला. या पद्धतीचं आपलं फायनल आउटपुट रेडी झालेलं आहे. चला तर मग या जेवायला. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.